राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर बीडमध्ये समता परिषद आणि ओबीसी संघटना रस्त्यावर आलेल्या आहेत। हैदराबाद गॅझेट रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी केली। हैदराबाद गॅझेटच्या जीआरची होळी केली आणि निषेध नोंदवला गेला। तर ओबीसी संघटना यावेळी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। हैदराबाद गॅझेट रद्द करण्याची मागणी केली आहे। आपल्यासोबत योगेश काशीद जोडले गेलेले आहेत। योगेश, अधिक माहिती देशील? नक्कीच मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं। उपोषणानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेट लागू केलं। याच गॅझेट नंतर आज बीडमध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक होत जे मनोज जरांगे पाटलांना राज्य सरकारने जीआर दिला होता त्या जीआरची आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात घोषणाबाजी करत जीआरची होळी करण्यात आलेली आहे आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केलेली आहे। काल मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर जीआर काढला आणि या जीआरची आज बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नक्कीच योगेश, आपण पाहतोय की आज होळी केली गेली, यांची पुढची भूमिका काय असेल, काय सांगता येईल? नक्कीच काल मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर आणि त्यांनी उपोषण सोडल्यानंतर जीआर मिळाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये ओबीसी समाज बांधव आक्रमक झालेले आहेत। त्यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन घोषणाबाजी करत होळी तर केलीच, मात्र पुढील रणनीती ठरवण्यासाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांनी आज निवेदन दिलेलं आहे आणि पुढील रणनीती ठरवण्यासाठी बैठक देखील ओबीसी समाज बांधवांची बीडमध्ये होणार आहे आणि पुढील रणनीती आणि आंदोलनाची भूमिका ते बीडमधून ठरवणार आहेत। नक्कीच, धन्यवाद योगेश सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय जीआरची होळी काढली गेली आहे। बीडमध्ये आता ओबीसी समाज रस्त्यावर उतरलाय आणि आंदोलनाची हाक दिली आहे। सरकारचं करायचं काय? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।